आता आपण पाहत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये SIRचं काम जोरात चालू आहे, BLA नेमण्याचं काम चालू आहे आणि मला वाटतं शिवसेनेचे जे आहे ते आजपर्यंत 1.25 लाखपेक्षा जास्त BLA जे आहे हे नेमून झालेले आहेत, कन्फर्म करून झालेले आहेत, जे आज ग्राउंड लेवलला काम करत आहेत. संघटनेची ताकद वाढते आणि आनंद परांजपेशी आल्यामुळे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. एक आम्हाला देखील जो आहे एक सहयोगी जो आहे, एक मित्र जो आहे तो आमच्या खांद्याला खांदा लावून जो काम करेल त्याचा पूर्ण विश्वास जो आहे तो आम्हाला या ठिकाणी आहे आणि त्यांच्या येण्याने संघटनेची ताकद जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. शिंदे साहेब नक्कीच ज्या प्रकारे बाकी सगळ्या लोकांना जबाबदारी देत असतात तशीच जबाबदारी जी आहे ही आनंद परांजपेजींना देखील भविष्य काळामध्ये देतील. आणि ते जे म्हणाले कुठलीही आज निवडणूक नाही आहे, कुठलीही त्यांनी आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील झाल्या, राज्यसभेच्या निवडणुका देखील झाल्या, कुठलेही अटी शर्ती किंवा कुठलीही अपेक्षा ठेवून जे आहे हे आनंद परांजपे साहेब जे आहे शिवसेनेमध्ये आलेले नाहीये. त्यांना शिवसेना संघटना कळते, त्यांना शिवसेना अजून कशी वाढेल याच्यासाठी काम करायचं आहे आणि कुठलीही अटी शर्ती न ठेवता कुठल्याही निवडणुका नाही. नाहीतर माणूस जेव्हा प्रवेश करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी अपेक्षा असतात. आज अपेक्षा कुठल्याच न ठेवता आज त्यांनी जो आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिंदे साहेबांवरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे की शिंदे साहेब जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते नेहमी करत असतात